मूळव्याध रोखायचं आहे, हे 3 पदार्थ आत्ताच थांबवा. नमस्कार मित्रांनो. मूळव्याध म्हटलं की हा खूपच जास्त त्रासदायक असा आजार आहे. बऱ्याचदा रुग्णांचे आयुष्य या दुखण्यामुळे विस्कळीत होते. त्यांना बसता येत नाही, गाडी चालवता येत नाही आणि काही वेळा रक्तस्रावही होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही खाणे टाळले तर तुम्हाला मूळव्याध होणार नाही आणि जर त्रास असेल तर तो बरा व्हायला मदत होईल. पुढे जाण्यापूर्वी खालील बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वात आधी हे समजून घेऊया की मूळव्याध म्हणजे नेमके काय. सोप्या भाषेत सांगायचे तर गुदाच्या भागावरील नसांवर सूज येणे म्हणजे मूळव्याध. जेव्हा या नसा सुजतात, फुगतात किंवा त्यावर ताण येतो तेव्हा तिथे गाठ तयार होते. हे 2 प्रकारचे असतात. एक, आंतरिक मूळव्याध म्हणजेच इंटरनल पाईल्स, जो आतल्या बाजूला असतो आणि बाहेरून दिसत नाही. 2, बाह्य मूळव्याध म्हणजेच एक्सटर्नल पाईल्स, जो बाहेरच्या बाजूला असतो आणि हाताला गाठ लागू शकते. आता प्रश्न येतो की हा त्रास का होतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपली चुकीची जीवनशैली आणि चुकीचे खानपान. आता आपण त्या 3 गोष्टी पाहूया ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. पहिली गोष्ट जी तुम्ही टाळली पाहिजे ती म्हणजे तेलकट, मसालेदार आणि तळलेले जेवण. अशा अन्नामुळे तुमच्या पचनशक्तीवर ताण येतो आणि पचन बिघडते. यामुळे बद्धकोष्ठता म्हणजेच संडासला कडक होते. हेच मूळव्याधीचे मूळ कारण आहे. जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा तुम्ही जोर म्हणजेच प्रेशर लावता आणि त्यामुळेच नसांवर दाब पडून मूळव्याध किंवा फिशरचा त्रास सुरू होतो. दुसरी गोष्ट आहे प्रोसेस्ड फूड आणि पॅकबंद पदार्थ. आजकाल चिप्स, बिस्किट्स, नूडल्स खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. हे पदार्थ दिसायला आकर्षक असतात, पण त्यात फायबर्स खूप कमी असतात. फायबर्स नसल्यामुळे शौचास कडक होते आणि पुन्हा तोच प्रेशरचा त्रास निर्माण होतो, ज्यामुळे मूळव्याध बळावतो. तिसरा मुख्य घटक आहे जास्त गोड आणि साखरयुक्त पदार्थ. सॉफ्ट ड्रिंक्स, मिठाई किंवा ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे फक्त वजनच वाढत नाही तर पचनही बिघडते आणि आतड्यांवर ताण येतो. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झालीच तर तुम्ही फळे खा किंवा मध आणि गावरानी गुळाचा वापर करा, पण पॅकेटबंद गोड पदार्थ टाळा. मग खायचे काय? तर ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त खा. घरचे साधे जेवण हेच सर्वात उत्तम असते. जाता जाता काही महत्त्वाच्या टिप्स. 1, भरपूर पाणी प्या. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि बद्धकोष्ठता होऊ देत नाही. 2, फायबरयुक्त पदार्थ खा. ओट्स, चिया सीड्स, फळे यांचा आहारात समावेश करा, ज्यामुळे पोट साफ राहील. जर तुम्हाला पाईल्स, फिशर किंवा फिस्चुलाचा त्रास असेल तर तुम्ही विना ऑपरेशन बरे होऊ शकता. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कोणाला याची गरज असू शकते. हसत जगा, प्रेमाने वागा आणि काळजी घ्या. धन्यवाद.